नमस्कार. तर आमचं पिल्लू तुमच्याशी काय बोलत होतं, पण ते थोडं अटकट-अटकट बोलतंय म्हणून ना मी त्याचा आवाज म्यूट केलाय आणि ती तुम्हाला सांगते, की आम्ही कुठेतरी जाणार आहोत. कुठेतरी म्हणजे स्कूलमधल्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचा प्लॅन झाला होता. आता प्लॅन झाला होता कुठं जाण्याचा हा तुम्हाला पुढे समजेल, पण त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि आमची बच्चा पार्टी आम्ही सगळे असे कोंबून एकाच गाडीत बसलो होतो. कारण आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती दुसऱ्या गाडीमध्ये 6 जण आणि एका गाडीमध्ये 6 जण असं करण्याची. असं हो, तर आज आम्ही पु ल देशपांडे गार्डन सिंहगड रोडला आलेलो होतो फिरण्यासाठी. आमच्या मैत्रिणींचं खूप चाललं होतं कुठेतरी जायचंय म्हणून म्हटलं चला गार्डनला जाऊयात. खूप छान व्ह्यू होता इथला आणि या जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागली होती. सगळे वेचू खात होते आणि मला पण 2-4 छान जांभळी सापडल्या. म्हटलं असं सगळे घेत आहे म्हणून आपण पण घ्यायचं. आता हे वातावरण बघून तुम्हाला काय वाटेल हे मला नक्की कमेंट करा. आणि तिथं ना फोटो शूटिंग अलाउड नव्हते तरी पण मी घेतले. असं पण किती छान वातावरण आहे खरोखरच. मैत्रिणींनो कधीतरी आयुष्यात वेळ काढून एकदा मैत्रिणी फिरायला जावा. संसार काय, संसार तर आपल्या मागे आयुष्यभराचंच लावलेला आहे. पण 4 दिवस मैत्रिणींसोबत कुठं बाहेर गेलो ना खरंच खूप सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि मला तर वाटतं अख्ख्या पुण्यातले कावडे येऊन इथंच थांबलेले होते. असं पाणी किती छान आहे, ब्रिज पण खूप छान आहे. हे आमच्या ना वर्षाताई आणि मॅम आहेत. बघा वर्षाताई म्हणलं आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघूयात. ते बोलल्या ठीक आहे दाखव. आणि खूप छान आहे, खूप क्यूटसुद्धा आहेत त्या. आणि हे झाड कसलं आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती जर असेल तर मला नक्की कमेंट करा. याला ना अशा कुरीच्या टाईपचं खूप लांब असं पण्या येतात. आणि या पाण्यात ना खेळायला इतकी मज्जा येत होती. मला खूप असं वाटत होतं बसून तिथंच भिजून जावं. पण काय करणार, आमचे महिला मंडळ होतं सोबत. एकटी असते तर नक्कीच केलं असतं. असं सर्व चाललेत एकामागे एक. तुम्हाला माहिती आहे का ती एक मुंगी सरळ गेली तर तिच्या मागे सगळ्या मुंग्या सरळ येतात. आम्ही तसंच चालत होतो. नंतर माझं पिल्लू मला खूप परेशान करत होतं भूक लागली. असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी.